गगनाला भिडलेले पालेभाज्यांचे दर अचानक कोसळलेले आहेत आणि अगदी 10 ते 20 रुपयाला सगळ्या प्रकारच्या हिरव्यागार ताज्या टवटवीत पालेभाज्या आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर चला तर मग आज त्यातलीच एक शेपूची पालेभाजी आपण तयार करणार आहोत. अशी ही डाळ शेपू एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून पहा. एक भाकरीच्या ठिकाणी 2 भाकरी अगदी आवर्जून खाल. थंडीच्या दिवसामध्ये पालेभाज्या खूप साऱ्या पिकतात, त्यामुळे त्या स्वस्तही मिळतात. अशा वेळेला जितक्या जमेल तितक्या पालेभाज्या गरमागरम अगदी भाकरी किंवा चपातीसोबत फुलक्यासोबत खाऊ शकता. इथे बघा मी गरमागरम डाळ शेपू केलेली आहे. ज्वारीची भाकरी आहे, सोबत तोंडी लावायला आहे कारळा आणि जवसाची चटणी केलेली आहे घरगुती आणि सोबत एक स्वीटमध्ये घेतलेलं आहे गुलाबजामुन. चला तर मग पटकन ही पालेभाजी कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी मी इथे 1 गड्डी शेपू आणली होती. अवघ्या 15 रुपयाला मला ही शेपू मिळाली होती. छान हिरवीगार होती. स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि निवडून घेतलेली ही शेपू आहे ती 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून पुन्हा एक 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजायला घातली होती. कारण याच्यामध्ये थोडीशी माती वगैरे असेल, राहाळ असेल तर ती निघून जाते. आणि पुन्हा मग पाण्यातून काढून स्वच्छ अशी नितळून घेतलेली आहे. पूर्ण पाणी नितळल्यानंतर व्यवस्थित आपली ही मेथी अशा पद्धतीने आपल्याला सुकलेली मिळालेली आहे. तर ती आता आपल्याला मस्त बारीक अशी चिरून घ्यायची आहे. पालेभाजी कधीही चिरल्यानंतर धुवू नये, ते ही महत्त्वाची टीप आहे. त्याच्यातले सगळे जे अर्क आहे ते निघून जातात. 1 गड्डी शेपूसाठी मी ते 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. 5 बारीक कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या अर्धी मूठ तूर डाळ आहे ती धुवून भिजायला ठेवली होती 1 तासभर. तुम्हाला जर वेळ असेल तर भिजायला ठेवू शकता, डायरेक्ट घातला तरीही चालेल किंवा इथे मसूर डाळ किंवा मूग डाळ सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये बघा 2 पळी तेल टाकून घेतलं आणि हिरवी मिरची जी आहे ती बारीक चिरून इथे मी ही 2 मिनिटं भाजून घेणार आहे. तेलावरती परतून घ्यायची आहे आपल्याला, ज्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि मिरची तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर पोटाला बाधत नाही. आता इथे तुमच्याकडे जर लहान मुलं भाजी खाणार असतील तर मोठे मोठे मिरचीचे तुकडे करून टाकलात कमी प्रमाणामध्ये तरीही चालेल. ही कमी तिखटाची मिरची आहे तर मी ते 5 मिरच्या घेतल्या होत्या. एक 2 मिनिटं लो फ्लेमवरती आपल्याला मिरची परतवून घेतल्यानंतर ठेचलेले लसूणच्या पाकळ्या आहेत त्या टाकायच्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती. लसणाचा कच्चेपणा गेला की छान सुगंध सुटतो. या स्टेजला आपल्याला ही चिरून घेतलेली शेपूची भाजी आहे ती कढईमध्ये घालायची आहे. आता कढई ते हलत होती मी म्हणून पकडणी पकडली आणि त्याला मस्त खालवर परतून घेतलेले आहे. आता व्यवस्थित ही भाजी परतवून घ्यायची आहे आणि ही भाजी परतवून झाल्यानंतरच तुम्हाला मीठ टाकायचं आहे. अगोदरच मीठ टाकायची घाई करू नये, कारण हे पहा कढई भरली होती आपली भाजी जेव्हा कढईत टाकली तेव्हा. पण आता थोडा वेळ 2-3 मिनिटं ही आपण भाजी गॅसवरती परतवल्यानंतर अगदी कमी झालेली आहे आणि या वेळेला आपल्याला ही डाळ टाकायची आहे. आरामात भाकरीसोबत 4 व्यक्ती खाऊ शकतात इतकी ही भाजी आपल्याला होणार आहे. आता ही डाळ टाकल्यानंतर अगदी अलगदच डाळ आपल्याला थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि आहे अशीच डाळ आपल्याला शिजू द्यायची आहे. आणि आता ही डाळ शिजताना आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे डाळीचा आणि भाजीचा अंदाज घेऊन. तर मी ते अर्धा चमचा मीठ टाकणार आहे. चवीनुसार तुमच्या अंदाजाप्रमाणे मीठ तुम्ही वापरला तरीही चालेल. मी ते सेंधा मिठाचा वापर केलेला आहे आणि झाकण देऊन आपण लो फ्लेमवरती 2 मिनिटं फक्त ही भाजी वाफवून घ्यायची आहे. तर मी ते एक प्लेट ठेवते आणि त्याच्यावरती मी अर्धा कप पाणी ओतणार आहे, कारण भाजी आपल्याला पाणी न घालताच शिजवून घ्यायची आहे वाफेवरती. आता एक 2 मिनिटं झालेले आहेत बघा. हे आपण ताटली याच्यावरती ठेवली होती, ते झाकण काढून पाहूया. आतमध्ये छान भाजी आपली वाफवलेली आहे आणि आपली जी तूर डाळ होती ती सुद्धा छान इथे अर्धी शिजलेली आहे. भाजीला बघा पाणी सुटलेलं आहे वरून, अजिबात आपण पाणी ओतलेलं नाही. डाळीसोबत जे पाणी होतं तेच आहे. कोणतीही पालेभाजी पाणी न घालता शिजवल्याने ती पालेभाजी खूप चविष्ट लागते आणि त्याचे सगळे प्रोटीन्स आणि जे काही प्रथिन आहे ते टिकून राहतात. आता या स्टेजला बघा डाळ चेक केली आपण, थोडीशी कच्ची आहे. 2 मिनिट आपल्याला पुन्हा शिजवायची आहे. तर याच्यामध्ये लागलीच मी जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे 4 चमचे, कारण शेंगदाण्याचं कूट असेल की लहान मुलंसुद्धा भाजी अगदी आवडीने खातात. पुन्हा ह्या प्लेटवरचं पाणी मी ओतून टाकलं होतं आणि मोकळी प्लेट याच्यावरती ठेवलेली आहे. पुन्हा एक 2 मिनिटं भाजी आपण वाफवून घेतलेली आहे. आता पाहूया आपण भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे. पूर्ण पाणी बघा ह्याचं सुकलेलं आहे. डाळ भिजवताना जे पाणी डाळीने सोक केलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपली इथे भाजी तयार झालेली आहे शिजून. आणि या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. सगळी भाजी व्यवस्थित इथे हलवून मिक्स करायची आहे. तयार झालेली आहे गरमागरम डाळ शेपू. अवघ्या 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम जेवण खायला खूप छान वाटतं. तुम्ही सुद्धा ही भाजी माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा
आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.